मी ऐश्वर्या उमाकांत पिचरुटे. मी प्रॉपर लातूरची आहे. माझी एक इच्छा जी होती, स्वप्न जे होतं लहानपणी बघितलेलं, ते पूर्ण करण्यासाठी 12वी नंतर मला प्रोत्साहन मिळालं. त्याचप्रमाणे असं भरपूर अकॅडमी बघितलंय प्रत्येक जागी, पण जे आपल्या अकॅडमीत जे सोयी उपलब्ध आहेत, पुन्हा प्रॉपर सरांचं लक्ष असतं प्रत्येक मुलीकडं, ते ते अनुभवल्यानंतर इथंच राहावं. एक सरांनी सांगितलं होतं की 15 दिवस राहून बघा, पण इथनं जाण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. एवढं चांगलं मार्गदर्शन मोठे सरांचं असतं. त्याचप्रमाणे कदम सरांचं असतं. मोठे सर एका वडिलांसारखं, तर कदम सर एका भावासारखं सांभाळतात. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या मदत पाहिजे असली किंवा कोणतीही मदत पाहिजे असली तरी दोघं तत्पर एका वडिलांसारखं आणि एका भावासारखं पाठीशी असतात. त्यामुळे कुणालाही कसलीच अडचण येत नाही. व एका नारी शक्तीला जे पाठिंबा आणि बळ लागतं ते या दोघं देण्याचं काम करतात. त्यामुळे आमच्या मावळा फक्त नावच नव्हे, तर त्या मावळ्यांसारखं जपलं सुद्धा जाते. शिवाजी महाराज जसं स्वतः स्वराज्यामध्ये मावळ्यांचं नेतृत्व करतात, तसं मोठे सर आणि कदम सर आमचं नेतृत्व करतात व आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी भासू देत नाहीत. त्यामुळे यांच्या दोघांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक एका व्यक्तीचं, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी या दोघांचा खूप मोठा पाठिंबा इथे आम्हाला लाभलाय. आमचा संघर्ष म्हणजे आम्ही एका खेड्यागावातून आलो. प्रत्येक खेड्यागावात कसं असतं माहितीये का, मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन असतं, पण मुलींना शिकण्यासाठी तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही. त्याचप्रमाणे माझ्या घरच्यांनी थोडं प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी इथं आल्यावर जे शिक्षकांनी समजावून सांगितलं, त्याच्यामुळे मी आज इथे. त्यात माझ्या घरच्यांचा आणि दोन्ही सरांचा खूप मोठा आधार असल्यासारखं झालाय. त्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी या 4 व्यक्तींच्या आयुष्यात खूप खूप मदत झाली मला. त्यामुळे मी जेव्हा पण सक्सेस असेल, त्या सक्सेसच्या मागे या सगळ्यांचा मोठा मोलाचा वाटा असणार आहे. आणि नवरात्रीमध्ये जसं आईनं देवीनं जसं संघर्ष केला ना, तसं आमच्या मावळा अकॅडमीतली प्रत्येक नारी संघर्ष करते. आणि जसं देवीला यश मिळालं महिषासुराला मारण्यात, तसं आम्हाला सुद्धा पोलीस बनण्यामध्ये यश प्रत्येकाला मिळो ही आईच्या कृपेने सगळ्यांचे स्वप्न पूर्ण एवढे म्हणते.